स्वप्न साकारले पहाटे पाहिले वेगळे मांडले सोहळे तुझ्यासाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी. तर नमस्कार भावनो. तर आजचा व्हिडिओ आपण नाही का वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओवर घेऊन आलेलो आहे. खूप आधी मला मेसेज आले होते दादा व्हिडिओ पाहिजे, पण मला वेळ भेटला नाही म्हणून मी आज व्हिडिओ बनवतोय. आणि जे कोणी नवीन असेल ना आपल्या चॅनलवर तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण नाही का पूर्ण डिटेलमध्ये ह्या चॅनल व्हिडिओ टाकत असतो आणि खूप जणांना त्याचा फायदा पण होतो. ज्यांना काहीच जमत नाही, जे शिकताय त्यांना फोटोशॉप वगैरे जमतंय, चालू केले, त्यांना इथं खूप काही शिकायला भेटन. तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्यानंतर सबस्क्राईब करू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण. आता इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवताना ना खूप जणांना इफेक्ट माहित नसतात, ट्रान्झिशन इफेक्ट कोणते यूज केले पाहिजे आणि काय कसं करायचं सर्व या डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघूया आपण. आपण फुल स्क्रीन व्हिडिओ बनवणार आहे आणि बॅकग्राऊंड पण मी थोडं कलरफुलच घेतलेलं आहे. तर चला बघूया. तर फोटोशॉपमध्ये आपण एक नॉर्मल बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे, त्यानंतर आपण त्याच्यावर इफेक्ट वगैरे देऊया. आता मी तुम्हाला सांगतो हे बॅकग्राऊंड आहे आपलं आणि त्याच्यावर एक मी टेक्स्चर ऍड केलेलं आहे अगं हवाला, जेणेकरून आपलं बॅकग्राऊंड थोडासा हे दिसत नाही का. तर त्याची ऑपिसिटी वगैरे थोडी कमी जास्त करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये पण दोन बॅकग्राऊंड आहेत, हे बघा असं थोडे मी स्काय वगैरे टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे. हे बॅकग्राऊंड झालं आपलं. त्यानंतर एक शेप आहे गोल्डन वाला, मी ह्याच्यावरून घेतलं होतं ट्रिप रेंजवरून, म्हणून मी दाखवत होतो कसं आहे या टाईपमध्ये. तर थोडं इरेज केलेलं आहे खाली मिक्स करून. हे आपलं मेन बॅकग्राऊंड, त्यानंतर हे शेप. आता त्यानंतर आपल्याला काय करायचे, सर्व ग्रुप करून घ्यायचे. समजा जर मी गणेशचं टाकलेलं आहे, म्हणजे आपलं स्टार्टिंगचं जे आहे समजा आडनाव वगैरे ते मी इथं टाकलेलं आहे. त्यानंतर इथं बॉयचं टाकलेलं आहे, त्यानंतर गर्ल्स म्हणजे नाही का नवरदेव नवरीचं नाव वगैरे सेपरेट करून घेतलेलं, सेपरेट फोटो ठेवलेले आणि त्याला मी शॅडो दिलेलं आहे मी इथं. तुम्हाला असंच करायचंय. त्यानंतर दोघांचे फोटो, त्यानंतर यांचा लग्न सोहळा वगैरे डेट वगैरे त्यांची, त्यानंतर हळदीचं साखरपुड्याचं, इथं विवाहस्थळ आहे आणि लास्टला निमंत्रक आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप करून ठेवायचे आणि सेव्ह करताना पण नंबर वाईज सेव्ह करायचे. आता हे मी PhD देऊन टाकेन, त्यामुळे मी पूर्ण करत नाही ना, ते व्हिडिओ लय मोठं होईल. आता हे बॅकग्राऊंडला पहिलं आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे, असं सेव्ह करणार आहे मी. आणि ज्यांचं जास्त MBचं सेव्ह होते त्यामुळे त्यांचा फिल्मवर लॅग होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, कसं सेव्ह करायचं ते सांगतो. Ctrl+Shift+Alt+W दाबून ना तुम्हाला सेव्ह करायचंय. आता हे सेव्ह करताना इथं काय करणार आहे आपण, पहिले JPG मध्ये बॅकग्राऊंड सेव्ह करणार आहे. आणि बॅकग्राऊंडला तुम्ही नंबर नाही टाकला तरी चालेल, इथं बॅक म्हणून टाकलेलं आहे मी फक्त. आता हे मी नाही काय करणार आहे, इथे एक मी ग्रुप क्रिएट केलेला आहे वेडिंग व्हिडिओ म्हणून, त्याच्यामध्ये जाऊन इथं मी सेव्ह करणार आहे. तिथे मी जाऊन करतो, बॅक टाकतो, सेव्ह करून घेते. आता हे आपलं सेव्ह होईल. त्यानंतर काय करायचं, खालचा पण लेअर तुम्हाला बंद करायची. तुम्ही डायरेक्ट असं ओपन करून सेव्ह नका करू. खालची जे आपलं व्हाईट कॅनवा घेतलं होतं आपण न्यू साईज, ते पण लॉक करायचं. असं ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे. तुमचं जर ट्रान्सपरंट दिसत नसन तर ते पण तुम्हाला मी तर सांगून टाकतो काय झालं असेल ते. तुम्हाला जर ट्रान्सपरंट मध्ये जायचंय, सर्वात पहिलं एडिट मध्ये जाऊन प्रिफरेन्स मध्ये जायचंय, इथं ट्रान्सपरंट मध्ये जायचंय, ट्रान्सपरन्सी म्हणून आहे, त्यामध्ये गेले ना तिथं तुम्हाला नाही का इथं कस्टम वगैरे काय झालं असेल व्हाईट वगैरे असं, त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम झाला असेल, तिथं लाईट करून घ्यायचे. ते ट्रान्सपरंट आहे. आता हे पण सेव्ह करून घ्यायचं आपल्याला, Ctrl+Shift+Alt+W दाबून. इथं मी सेव्ह करताना JPG सेव्ह नाही करणार आहे, नाही तर तुमचं असंच व्हाईट कलरचं येऊन जाईल. इथं PNG वर क्लिक करायचं आणि इथं पूर्ण PNG झालं पाहिजे बघा असं. आणि मग तुम्हाला एक्सपोर्ट करायचंय. परत तिथं जाऊन एक नंबर टाकून सेव्ह करायचंय. तुम्ही डायरेक्ट एक टाकलं तरी चालेल, असं एक नंबर टाकून सेव्ह करून घ्यायचंय. आणि आता इथं बॉयचं आहे ना, हे पण तसंच सेव्ह करून घ्यायचंय. आता याला फक्त मी 2 नंबर टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला ना सर्व 1 2 असं टाकायचे. नाही तर तुम्ही परत एक टाकलं ना मग हे रिप्लेस होईल, हे जाईन तुमचं ते राहील. त्यामुळं नीट टाकून सेव्ह करायचंय. आणि अजून एक गोष्ट, हे डायरेक्ट सेव्ह केलेलं आहे मी, पण तसं करायचं नाही आपल्याला. मला काय करायचं, हे जे आपण टाकलेले आता मी तुम्हाला दाखवतो. अगं हे जे नाव आहे ना पूर्ण, तर हे मला ना नंतरून टाकायचे, अॅनिमेशन द्यायचे. त्यामुळे मी काय करणार आहे, ह्याच्यावर क्लिक करणार आहे असं, हे बघा इथं क्लिक केलेलं आहे, ह्याला हाईड करणार आहे आणि मग सेव्ह करणार आहे. हे असं सेव्ह करून घ्यायचे, नंतर आपण त्याला अॅनिमेशन देणार आहे. तर असं मी सर्व सेव्ह करून घेतो, त्यामुळे आपण थोडं स्किप करतोय पुढं. आणि अजून एक मी ना फोटोला पण घेते सोबतच आणि सर्व सोबत सेव्ह करते. फक्त मी जे लिहिले ना पूर्ण नाव आहे डिटेलमध्ये ते फक्त वेगळं सेव्ह करतोय.
ते पण 4 नंबरला सेव्ह करतोय मी. तर हे बघा अशा पद्धतीने आपण सेव्ह केलेले. सर्वात पहिलं बॅकग्राऊंड आहे, त्यानंतर गणपतीचं, मग नवरदेवाचं, नवरीचं, परत यांचा शुभ दोघांचे फोटो, त्यानंतर तिथं हळदी साखरपुडा, इथं व्यवस्था आणि इथं निमंत्रक लास्टचं समजतं. आता आपण काय करू, फिल्मवर ओपन करून घेऊ. आणि अजून एक गोष्ट सांगतो, ज्यांना कोणाला ट्रान्झिशन इफेक्ट वगैरे पाहिजे ना, तर पिंटरेस्टला खूप आहे. तुम्हाला इथून फक्त वेडिंग ट्रान्झिशन इफेक्ट टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला नाही का इथं बघायला भेटतील वेगवेगळे इफेक्ट. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं ना, समजा आता ह्याच्यावर क्लिक केलं ना, आता इथं बघा हे वाले, समजा ह्याला मी इथून असं कॉपी करतो लिंक, ह्याच्यामध्ये जायचं, इथं कोणती पण एक लिंक ओपन करून घ्यायची अशी, त्याच्यावर पेस्ट करायचंय आणि डाउनलोड करून घ्यायचंय. हे बघा असं डाउनलोड होईल, तुम्हाला डाउनलोड करायला भेटेल. तर हे डाउनलोड झालेले. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही मांडव टाळाचा, मिक्सिंगचा, साऊंडचा व्हिडिओ बनवतात ना, तर तिथं पण तुम्हाला ना भरपूर असे भेटून जातील इफेक्ट, आणि तसं तुम्हाला बीट टू बीट करता येईल. तर आता आपण एवढं डाउनलोड केलेलं आहे. आता आपण फिल्मवर ओपन करतोय आणि ह्याच्यामध्ये आपण इम्पोर्ट करायचंय. तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी सर्व सांगितले तुम्हाला काय काय कशाला म्हणतात, आणि ह्या व्हिडिओमध्ये बी थोडंफार मी सांगून टाकून तुम्हाला. आता सर्वात पहिलं आपल्याला हे सर्व इम्पोर्ट करायचं. इथं इम्पोर्ट केलेलं आहे. परत ते जे काही व्हिडिओ डाउनलोड केले ना आपण आता, तर मी 2 केलेले, असे 3 व्हिडिओ टोटल. तर 3 व्हिडिओ मी टाकतोय आणि बघू आपण. मी काही व्हिडिओ डायरेक्ट बनवतोय. आता तो व्हिडिओ बनवला होता तो वेगळा होता, हा मी वेगळा करतोय. आता ह्याच्यामध्ये हे सर्व इम्पोर्ट केलेलं इथं तुम्हाला दिसतंय. हे मीडियामध्ये तुम्हाला ते दिसतं. जर स्टॉक मीडिया पण इथून पण तुम्ही काय घेऊ शकता, तुम्हाला जे पाहिजे ते. परत इथं ऑडिओ आहे. ऑडिओ आपण जास्त यूज करत नाही. इथं टायटल आहे, तुम्हाला टायटल वगैरे पाहिजे असेल ना, तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ वगैरे बनवत असाल त्यासाठी. ट्रान्झिशन इफेक्ट आहे, इथं नॉर्मल इफेक्ट आहे. आणि एका साईडला आपल्याला सर्व दिसतं. आपण जे काही इथं टाइमलाईनवर घेणं आहे, टाइमलाईन आपली पूर्ण जसं इथं घेऊन ना तसं इथं शो होतं. आता समजा मी सर्वात पहिले बॅकग्राऊंड इथं ड्रॅग केलं असं. आता इथं दोन्ही साईडला ब्लॅक आहे. आपला व्हिडिओ फुल स्क्रीन करायचा आपल्याला, त्यामुळे फाईल सेटिंगमध्ये जायचं. इथं फाईलमध्ये प्रोजेक्ट सेटिंगमध्ये जाऊन इथं तुम्हाला पोर्ट्रेट करून घ्यायचे 916. आता बघा आपलं फुल स्क्रीन झालेलं आहे. आता हे सर्व ऑप्शन ओपन झाले. इथं की फ्रेम आहे, इथं क्रॉप करायचं आहे, इथं टायटल आहे, म्हणजे टेक्स्ट वगैरे आपण ऍड करू शकतो. इथं डिलीट पण करू शकतो असं. परत कंट्रोल जेने आणू पण शकतो. असं ऑप्शन सर्व दिले तुम्हाला. इथून तुम्ही टाइमलाईन नाही का कमी जास्त करू शकता. ते तुम्हाला एक्स्ट्रा वॉइस टाकायचे असेल ते टाकू शकता. इथं तुम्ही नाही काय मार्कर बी करू शकता. तुम्हाला समजा इथं ऍड करायचे ना काय, ते इथून तुम्ही असं ऍड करू शकता. ते सर्व तुम्हाला इथं हे करायला भेटन. आता आपण काय करूया, आपल्याला किती मोठे व्हिडिओ पाहिजे ना, तर अंदाजे घेऊन टाकू इथं आपण. आता आपल्याला ना जास्तीत जास्त व्हिडिओ आपण 45 ते 50 मध्ये बनवतो. जसे डिटेल्स असेल तसं बनवत असतो. आता हे बॅकग्राऊंड आहे. आता ह्याच्यावर समजा आपण एक ट्रान्झिशन इफेक्ट डाउनलोड केलेला समजा असं टाकला, त्याला फिरून घ्यायचं. एका साईडला तुम्हाला व्हिडिओचं दिसून, ऑडिओचं दिसून, कलर दिसून. आता कलरचं आहे, हे ऑडिओचं आहे, व्हिडिओचं आहे. आता व्हिडिओमध्ये नाही स्केल आहे, तुम्ही स्लाइड स्केल जास्त करू शकता. तर इथून तुम्ही नाही का वर खाली म्हणजे साईडला वगैरे, परत वरती घेऊन जाऊ शकता, खाली घेऊन जाऊ शकता, म्हणजे ऍडजस्ट करू शकता, इधर रिसेट बी करू शकता. आता इथं मी रोटेट मध्ये जाऊन टाकतोय. 90 टाकल्यानंतर काय होईल, माझं पूर्ण असं उभं होऊन जाईल. त्यानंतर स्केल मध्ये मी याची साईज अशी वाढवून, आणि जर ना इथं खाली ब्लेंड मॅड आहे, त्याच्यामध्ये जाणार ब्लेंड चेंज करून बघणार आहे. आपण ह्याला काय करूया, इथनं कट करू आणि इकडे घेऊन जाऊ. ह्याला सॉंग वगैरे असं ना, राईट क्लिक करून म्यूट करून टाका. आणि आपल्याला इथपर्यंतच पाहिजे, नाही तर मी कट करतोय. तुम्ही जुने व्हिडिओ बघितच असेल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे बघा फिरते नॉर्मल थोडं थोडं तुम्हाला दिसत असेल. तर जसं जोरात फिरेल ना, ते जोरात दिसेल तुम्हाला. किंवा जर ब्लेंड चेंज करून बघू आपण अजून कसं दिसतंय. आपल्याला डार्कच पाहिजे नाही, की ह्याची ऑपोसिटी कमी करावं लागेल तुम्हाला अशी. हे बघा असं. किंवा मग असे आपण जे केलं ना मल्टिप्ले, तेच करूया, फक्त थोडी हे कमी करू. किंवा ह्याला हाईड करून आपण हे वाला टाकून बघूया. स्टार्टिंगला टाकत लागतं तुम्हाला, कारण आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. आता व्हिडिओ मध्ये कसं आहे, व्हिडिओ चालू आहे, मी रेकॉर्ड करतोय, त्यामुळे मला जास्त टाइम नाही भेटत. व्हिडिओ खूप मोठा होईल, तरी पण मी तुम्हाला दाखवतोय करून. थोडं ऍडजस्ट करायचं का असं, बॅकग्राऊंड वगैरे ऑपोसिटी वगैरे कमी करून बघायची. इथं ब्लेंड वगैरे चेंज करून पण बघायचा, कुठलं चांगलं वाटतंय तो ठेवायचा. थोडी इथं स्केल म्हणजे साईज वाढू शकता तुम्ही. आता हे झालं, याला कॉपी करायचं
आणि इकडून पेस्ट करायचंय, ह्याला जॉईन करून घ्यायचं, इथनं कट. हे बघा असं. आता ह्याला पण मी हाईड करतो. आता हे पण टाकून दाखवतो तुम्हाला. जे चांगलं वाटतं ना ते ठेवूया. आता राईट क्लिक करून ह्याला म्यूट करू. आता मला ते चांगलं वाटेल कारण आपलं बॅकग्राऊंड पण तसंच आहे. तरी बघूया आपण. हा, हे पण चांगलं आहे तसं. तुम्ही पण चालू केलं बघा कसं दिसतंय. ह्याचं फक्त ऑपॉसिटी थोडी कमी करायला लागेल. अशी किती ठेवले, 20 ठेवले ना. तर ह्याच्या पण जाऊन तुम्हाला ते 20 टाकून घ्यायचंय. आता काय होईल, इकडे जास्त आणि इकडे कमी इफेक्ट पडेल. आता हे सर्व लॉक करून घेऊ आपण. आपल्याला आता काय करायचंय, हे सर्व लॉक करायचंय. लॉक का करायचे, कारण पुढे जाऊन समजा आपण कॉपी पेस्ट केलं ना तर आपल्यामध्ये घुसून आपलं टाइमलाईन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, पुढे मागं होतं कधी कधी. आता आपण सर्वात पहिलं ना गणपतीचं आपण जे पहिलं आपलं आहे ना ते घेऊन येणार आहे. आता हे घेऊन आलं ना मी, तर काय करायचंय, सर्वात पहिलं आपल्याला ना इथनं चालू करायचं, आपल्याला कुठला इफेक्ट द्यायचा आहे काय कसं. आता इफेक्ट कसे शोधायचे ते पण सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्व लावून घेऊन पण करू शकता किंवा डायरेक्ट बी करू शकता. तुम्ही सॉन्ग नाही टाकणार आहे कॉपीराईट मुळे. आता आपल्याला किती सेकंद पाहिजे ना ते तुम्हाला इथं दिसतात. हे 5 सेकंदाचं देतं. आपण जेव्हा ड्रॅग करतो ना इकडून तर हे 5 सेकंदाचं देतं आपल्याला, इथं बघायला भेटेल. मी तुम्हाला दाखवतो ड्युरेशन मध्ये. हे बघा 5 सेकंद आहे असं. आता ह्याला आपल्याला काय करायचं, ट्रान्झिशन मध्ये जायचंय आणि इथं मी झूम सर्च करतोय. आता झूम सर्च केलं ना तर तुम्हाला इथं झूमचं नाही का एक 6 नंबरचं भेटतं बघा हे वाला. ते हे तुम्हाला ना असं उचलून ह्याच्यावर टाकायचंय. आता बघा इफेक्ट कसा पडतो. हे बघा असं इफेक्ट पडला जातो आणि ते बघायला बी भारी वाटतं. त्यानंतर हा इफेक्ट पडला ना त्यानंतर तुम्ही त्याला ना लाईट वगैरे इफेक्ट देऊ शकता. समजा इथं मी गेलो ह्याच्यामध्ये, इथं मी लाईट सर्च करतोय. तर लाईट सर्च केलं की सर्व तुम्हाला लाईटचे इफेक्ट बघायला भेटतील. समजा आता मी ह्याच्यामधले एक ड्रॅग करून टाकलं आणि आता प्ले करून बघू आपण. झालं. आता हे जसं जातं ना, हे बघा इथून गेलं लगेच काय करायचं आपल्याला, आपण लगेच नवरदेवाचं जे आहे ना आपलं ते घेऊन यायचं. ह्याला थोडंसं नाही का मी वाढवतोय किंवा तुम्ही 5 सेकंद बी ठेवू शकता. आता हे आलं. आता हे जेव्हा फोटो येतो ना तर आपल्याला काय करायचं, ट्रान्झॅक्शन मध्ये जायचंय आणि तुम्ही समजा ब्लरचं टाकू आपण, ब्लर इफेक्ट टाकूया. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला इथं हा वाला भेटेन इफेक्ट किंवा मग हा हॅलो वाला पण भारी आहे. समजा मी तो टाकला ना, आता बघा हे जसं जाईल ना तसं लगेच आपल्या इथं फोटो येणार. आता हा फोटो आला ना आपल्याला काय करायचे, इथं आपल्याला टाईप केलेलं टाकायचे. त्यासाठी मी परत फोटोशॉप ओपन करतोय. मी मागाशी फोटोशॉप बंद केला होता. अगं ही फाईल आहे आपली. आता समजा अगं हे नाव पाहिजे ना आपल्याला, डबल टॅप करायचं कॉपी करायचे. आता हा फॉन्ट बघायचा कुठला, श्रीदेवचा आहे 0711 वाला. मग तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यावरतीच काय करायचं, समजा इथं तुमचा असा फोटो आला ना तर लगेच टेक्स्ट मध्ये जायचं, तर क्विक टेक्स्ट मध्ये इथं जाऊन ना पेस्ट करायचं. तर बेसिक मध्ये टेक्स्ट मध्ये पेस्ट केलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ना तो फॉन्ट टाकायचा आहे. समजा सर्वात पहिल्याला सिलेक्ट केलं, इथं गेलो श्रीदेवचा किंवा डायरेक्ट नंबर टाकला ना 0712 तरी तुम्हाला तो फॉन्ट भेटून जाईल. आणि त्याला असं वर घेऊन यायचं. इथं बघा इथं आलेला आहे फॉन्ट तो. आता ह्याला आपल्याला ना काय करायचं, टेक्स्ट मध्ये जायचं. इथं खाली तुम्हाला ऑप्शन बघायला भेटून हे साईज वाढवून घ्यायची अशी, थोडं खाली घेऊन यायचं असं. परत थोडीफार साईज तुम्ही कमी करू शकता. तुम्हाला इकडे घ्यायचं तर थोडं फॉन्ट इकडे बी घेऊ शकता. इथे दिसतंय तुम्हाला सर्व. आता आपल्याला काय करायचंय, फोटो आला ना लगेच हे नाव आलं पाहिजे अॅनिमेशन मध्ये. तर बेसिकच्याच बाजूला अॅनिमेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे चांगलं वाटतं ना, समजा आता हे आलंय पण वेगवेगळे अॅनिमेशन आहे तिथं. असं एक टाईप हळूहळू पण येतं म्हणून हे बघा असं ते ठेवू शकता. किंवा बघा हे वाले पण आहे, किंवा तुम्हाला अजून कुठलं पाहिजे ना जे आवडेल तुम्हाला हे टाकू शकता तुम्ही तसं. फक्त तुम्हाला ड्युरेशन वाढवायचे म्हणजे कसं स्मूथ
तुमचं येऊ शकतं. तर इथं मी ना 2 किंवा नाही का असं हे करू शकतो बघा, इथं 2.32 केलेलं आहे. आता आपण प्ले करून बघू. हे असं नाव येते तुमचं. ह्याला पण थोडं असं वाढवते असं. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्या मागे आपण ना ह्याच्यामध्ये एक हे केलं होतं, मी तुम्हाला दाखवतो मागं हे वालं. तर हे पण मी ना सेव्ह करणार आहे. ह्याला फक्त मास्क करणार आहे, बाकीचं ओरिजिनल ठेवणार आहे सर्व ऑपोसिटी, आणि याला असं सेव्ह करून घेणार आहे. ते सेव्ह केलं आणि त्याला आपल्याला त्याच्या खाली टाकायचं. याला थोडं वर घेऊन जाऊ आणि हे जे आहे ना आपलं हे बघा असं, तर ह्याला ब्लेंड करायचं आपल्याला बॅकग्राऊंड सोबत. थोडी ऑपोसिटी कमी करायची. आणि ह्याला आपण काय करणार आहे, जे आहे ना आपण टाकला आता शेप, त्याला आपण काय करूया, इथं ब्रश म्हणून इफेक्ट आहेत ना ते मारूया. म्हणजे जे काही मेन ब्रश जे म्हणजे ट्रान्झिशन इफेक्ट आहे ना ते मी तुम्हाला सांगून टाकणार आहे. हवाला मारूया आणि आता बघू आपण प्ले करू सुरुवातीपासून. हे थोडं उशिरा येऊ द्या असं. तर ह्याच्यामध्ये आपण नाही का ब्रश अँड इंकचा ट्रान्झिशन इफेक्ट दिलेला आहे त्याच्यात. हे बघा असं. तर त्यानंतर आपण सर्व ऍड करून टाकू. तर पुढचं आपण मुलीचं पण ऍड करूया इथं. आता फक्त मी काय करणार आहे, ट्रान्झिशन मध्ये जाऊन इथं लव टाकणार आहे. आता लव मध्ये ना खूप ट्रेंडिंग इफेक्ट आहे. आता समजा का हे झालं, हे पण तुम्हाला लावून दाखवतो कसं दिसन. फक्त थोडं ना वर घेऊन ना मी इथून स्टार्ट करणार आहे. हे बघा असं. आणि आता आपण काय करूया, फोटोशॉप मध्ये जाऊन मुलीचं नाव कॉपी करूया. आणि आपण इकडे कॉपी केलंय ना, म्हणजे आपण इथं जे टाकलं मुलाची इथं ह्याच्यावर क्लिक करून कॉपी करायचं आणि मुलीच्या इथे येऊन इथं क्लिक करून पेस्ट करायचं, म्हणजे इथं लगेच पेस्ट होईल. आणि फक्त काय आता जास्त करायची गरज नाही तुम्हाला, फक्त हे ऑल सिलेक्ट करून रिमूव्ह करायचं, इथंच पेस्ट करायचं आणि तुम्हाला थोडं ऍडजस्ट करायचं फक्त. आता हे बघा असं थोडं पुढं घेते. आता बघा हे असं. समजा तुम्हाला जर आपण जे शेप टाकलेलं आहे ते नकोय, तर तुम्हाला अजून एक आयडिया सांगतो. समजा मी ते डिलीट केलं, टाईप मध्ये PNG ट्रीला पण भेटून जाईल, ते घ्यायचंय तुम्हाला. आणि ते तुम्ही ना फोटोच्या ना असं मागे टाकू शकता वरच्या साईडला असं. त्याचा ब्लेंड चेंज वगैरे करून बघायचा, जो चांगला वाटेल ना तो ठेवायचा. समजा आता हा चांगला वाटतंय, जे थोडी ऑपोसिटी कमी केली. आता ह्याला फिरवायचं कसं ते सांगतो तुम्हाला. इथे ह्याला मी काय करणार आहे, हा जो इफेक्ट आहे ना जो मला तो टाकणार आहे. हे बघा असं. तुम्ही त्याला पण ब्लरवाला इफेक्ट टाकून बघू कसं दिसतं. तर टाकलेले आपण. आता आपल्याला फिरवायचंय, तुम्हाला काय करायचं, ह्याला एक की फ्रेम ऍड करायची. जे चक्र आहे ना आपलं मंडळाचं PNG घेतले त्याला की फ्रेम ऍड करायची. याला असं मायनसच्या ठिकाणी घेऊन जायचं आणि परत लास्टला यायचं आणि इथं रिसेट करायचे. आता बघा ते कसं फिरल. हे बघा असं फिरत आहे. त्याचं खूप फास्ट फिरत असेल ना, तुम्हाला काय करायचंय, जे पॉईंट तुम्ही सर्वात पहिले ऍड केलं ना तिथं थोडस कमी मायनसला घेऊन जावं. आता बघा आता हळूहळू फिरते. तुम्ही असं बी करू शकता. आता हेच कॉपी करून ना मी इथं ऍड करतोय. हे बघा असं. तर आता पुढचं पण आपल्याला पटकन ऍड करून घ्यायचंय. आता मी सर्वात पहिले ऍड करून घेतो सर्व, त्यानंतर आपण इफेक्ट वगैरे मारूया. आता इथं मी ना अजून एक इफेक्ट मारणार आहे. आता ह्याला पण आपल्याला इफेक्ट द्यायचे, त्याच्यामध्ये आपण नाही ब्रशवालाच इफेक्ट देऊया. ट्रान्झिशन मधून आपल्याला इफेक्ट द्यायचे ब्रशवाले. तेच सगळ्यांना मी अप्लाय करते. जे आपण नवरीचं नाव टाकले ना
ते एंडिंगला आपल्याला इफेक्ट पाहिजे. हे बघा असं. आणि जसं इथं फोटो येईल ना तिथं परत ऍड करायचं आपल्याला, किंवा मग जो आपण घालवला ना तोच इफेक्ट टाका तिथं. हे बघा असं. आता इथं परत आपल्याला ते डेट टाकायची. त्यासाठी मी परत फोटोशॉप मध्ये आलेलो आहे आणि हे कॉपी केलं. आता इकडचं नाव कॉपी करू आपण, इथं पेस्ट करूया. हे असं. नाव वगैरे आपण नीट टाकलेत का बघून घ्यायच्या एकदा, कारण कधी कधी कॉपी पेस्ट नाही का चुकीचं इकडं तिकडं होऊ शकतं. एकदा ॲनिमेशन चेंज करून बघू आपण. हे आलं बी भारी, सगळे का ते टाकू. ड्युरेशन वाढवचं नाही तर खूप फास्ट येईन ते. सुरुवातीपासून एकदा प्ले करू, त्यानंतर आपण पुढचं बघू. ठीक आहे इथपर्यंत. त्याला परत आपण ब्लरवाला इफेक्ट देऊ, किंवा मग आपण ना मागाशी जे लव मध्ये गेलतो ना त्याच्यामध्ये बी खूप भारी भारी ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडं बघा या टाईपचे. हे पण आपण ऍड करू शकतो त्यात. हे बघा असं आहे. आता हे गेलं ना, आता आपल्याला दोन्ही याला ना ब्लर आपलं झूम वाला इफेक्ट द्यायचा आहे. तिथे मी झूम टाकतोय आणि आपला 6 नंबरचा नाही का तो ऍड करायचा. हे बघा असा. आणि हा चिटकून घेतो इथं आणि परत हे अप्लाय करतो. आपलं वास्तवाचं बी राहिलेलं आहे ते टाकू आपण इथं. त्याला झूम वाला इफेक्ट देऊया. हे असं. आणि एवढं लास्टच्या याला आपल्याला परत ट्रान्झिशन मध्ये बघू ट्रेंडिंगला कुठला इफेक्ट असेल तर तो देऊन टाकू. ब्रशवाला आपण मागाशी मारलेला तो दिला. अशा प्रकारे केलेलं. आता तुम्हाला जर अजून एक टेक्निक सांगतो. तुम्हाला अजून एक चांगलं मोशन दिसण्यासाठी काय करायचे, तुमचा जेव्हा हा फोटो येतो ना तेव्हा तिथे की फ्रेम ऍड करायची. थोडस पुढे जायचं आणि नॉर्मल थोडीशी साईज अशी वाढवायची. लय नाही, थोडी वाढवायची अशी. त्याने काय होईल, तुमचा फोटो आला ना तो अजून थोडासा सोलू वर येईल नाही का पुढं. तसं तुम्हाला ह्याला करायचंय. या फोटोला पण जसा हा फोटो येईल ना ती फ्रेम ऍड केली आणि त्याला थोडासा फोटो असा वर घेऊन गेलेलो. त्यामुळे तुम्हाला तीनही सिलेक्ट करून करावं लागेल, नाही तर मग एक वर खाली होऊन जाईल. तिघांना मी हे केलं. पुढे येऊन साईज वाढवायची. तुम्ही सिंगल सिंगल वाढू शकता अशी. आता बघा कसं दिसेल. अशा टाईप मध्ये ह्याला पण तसंच करून घ्यायचं. तर असं आपला व्हिडिओ बनलेला आहे पूर्ण. आता आपल्याला अजून एक फायनल इफेक्ट द्यायचा आहे. आता फायनल इफेक्ट कसा आहे, तुम्ही इफेक्ट मध्ये यायचे आणि जर स्कॅन म्हणून सर्च करायचे. स्कॅन मधलाच मेन विषय खूप जणांना माहिती नाही. आता स्कॅन मध्ये आले ना तुम्हाला इथं स्कॅन वगैरे इफेक्ट बघायला भेटतील वेगवेगळे. आता समजा ह्याच्यामधला मी ना समजा हा वाला घेतला इथून, तो मारला नाही का नवरदेवाच्या ह्याच्यावर, डायरेक्ट अप्लाय केला. बघायचं डायरेक्ट अप्लाय केलेला. इथून असं घेतला डायरेक्ट अप्लाय केलाय. त्याने काय होईल, हे बघा अशी लाईट येईल अशी. ह्याच्यामध्ये अजून कोणता चांगला हवाला बघूया ट्रेंडिंगचा जो यूज केला ना मी अगोदर
तोच तिथं बघायला भेटतो आपल्याला घ्यायला. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं काय एडिट करायचं असेल ना तर तुम्ही इथं त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं इफेक्ट मध्ये जायचं. इथं सेटिंग आहे सर्व, तुम्हाला कसं पाहिजे ना का अँगल वगैरे, का अँगल कसा पाहिजे, झूम किती पाहिजे, स्पीड किती पाहिजे, तुम्हाला लाईट किती पाहिजे, सर्व तुम्हाला इथं बघायला भेटतं. आता इथून बघा कसा इफेक्ट पडतो. हे बघा असा. त्याचा अँगल बी चेंज करू शकता तुम्ही असं. आता इथं पण मी तोच अप्लाय करणार आहे. खूप फास्ट आलेला आहे तो, त्याला स्लो करूया. हे बघा असं. आता इथं काय केलं आपण, जो ब्लरचा इफेक्ट मारला होता ना त्यामुळे ते तसं दिसते. समजा तिथं आपण ना झूम वालाच अप्लाय करून बघू. तर आधी होतं तेच बेस्ट आहे आपल्यासाठी. ते इफेक्ट मारलेला आहे. आता ह्याच्यानंतर पण आपण अजून नाही का इफेक्ट मध्ये ना लाईट ऍड करू शकतो. व्हिडिओ इफेक्ट मध्ये खाली जायचे तुम्हाला, लाईट म्हणून लाईट मध्ये यायचं. इथं वेगवेगळं तुम्हाला ना रेडीमेड भेटतं सगळे असले त्यातलं कुठलं तरी एक लावून बघायचं व्हिडिओला, लास्ट पर्यंत घेऊन द्यायचं. तिथं तुम्ही थोडी ओव्हरले इफेक्ट वगैरे फिल्टर वगैरे चेंज करू शकता. हे बघा असं. आता आपल्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेवलचा विषय झालेला आहे, पूर्ण मॅच झालेला व्हिडिओ. आणि अजून एक गोष्ट राहिली आपल्याला हे ऍड करायचे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दिलेलं आहे हे वाला, ते कसं अप्लाय करायचं ते बी सांगतो. मला सर्वात पहिलं मी फिल्म घेतोय 90 टाकून, साईज वाढवून घेतो. ह्याला आपण स्किन करू. हे बघा असं होते. हे जे येते ना हेच येते. हे बघा असं. तर कॉपी करायचे तुम्हाला आणि मी आता फक्त PSD फाईल देतोय आणि हे जे आता यूज केलेले व्हिडिओ ते देईन. बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये भेटून जातील. आणि व्हिडिओला पासवर्ड वगैरे काही नाही, त्यामुळं तुम्ही डायरेक्ट हे करू शकता. हे लावताना फक्त नीट लावा. जिथं तुमचं ट्रान्झिशन होतं ना तिथंच लावायचं फक्त. आता आपण पहिल्यापासून प्ले करू इथं. तर हा व्हिडिओ आपला असं झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट, सॉन्ग नसल्यामुळे ते आपल्याला थोडी वाटते. सॉन्ग वगैरे ऍड केलं ना ते व्हिडिओ आपला नेक्स्ट लेवलचा होऊन जाईल. ते सर्व पुढचं जे आहे ना ते डिलीट करून टाकायचं. इथून कट मारायचं, डिलीट करायचे. आपला व्हिडिओ जिथं संपन असा. बाकी तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. प्रोजेक्ट फाईल पण देऊन टाकतो, वर्क झाली तर चांगली गोष्ट आहे. परत PSD फाईल पण देतो आणि मी पण नंबर सेव्ह केले ते सर्व तुम्हाला तिथं बघायला भेटा. तर व्हिडिओमध्ये पासवर्ड नाही, बिंदास यूज करा आणि मला सांगा कसं वाटलं व्हिडिओ. धन्यवाद.